महाशिवरात्री मराठी निबंध. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या आणि पावन व्रतांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री. महा म्हणजे मोठी आणि शिवरात्री म्हणजे शिवाची रात्र. अशी ही शिवभक्तांसाठी सर्वात मोठी, आनंददायी आणि कल्याणकारी रात्र आहे. ही केवळ एक धार्मिक विधी किंवा उत्सव नसून ती एक आध्यात्मिक यात्रा, एक आत्म्याचा शोध प्रवास आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचा सण म्हणून, तसेच शिवजींनी आपले नीलकंठ रूप धारण केल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाणारी ही रात्र अंधकारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि बुराईवर सद्गुणांचा विजय म्हणून पाहिली जाते. महाशिवरात्रीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. महाशिवरात्री हा केवळ एक उपवास ठेवण्याचा दिवस नसून तो आत्मशुद्धी आणि चैतन्याचा दिवस आहे. शिवपुराणानुसार या रात्री भगवान शिवाची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करू शकतो. ही रात्र आध्यात्मिक जागृतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. तपश्चर्या आणि आत्मनियंत्रण, उपवास, जागरण आणि ध्यान याद्वारे इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव होतो. शरीराला विश्रांती देऊन मनाला शिवाच्या भक्तीत एकाग्र करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आंतरिक शुद्धी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, भस्म आणि विभूतीचा अंगावर लेप यामुळे मन आणि शरीर यांची शुद्धी होते. शिव हे संहारक आणि पुनर्निर्माण करणारे दैवत मानले जाते. त्यामुळे या दिवशी जुने नष्ट करून नवनिर्मितीची प्रार्थना केली जाते. कथा आणि दंतकथा. शिवरात्रीची अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. समुद्र मंथनातून निघालेल्या हळाहळ विषापासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी शिवजींनी ते विष प्राशन्य केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी झाल्याचे मानले जाते. शिव पार्वती विवाह हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचा सण म्हणूनही साजरा केला जातो. हे लग्न, तप आणि प्रेमाची प्रतीक आहे. लिंगोद्भव. याच दिवशी अर्धरात्री भगवान शिव ब्रह्मांडीय अड्ड्यातून ज्योतिर्लिंगात रूपातून प्रगट झाले अशी आख्यायिका आहे. महाराष्ट्रातील महाशिवरात्रीचे वैशिष्ट्यपूर्ण साजरे. महाराष्ट्रात महाशिवरात्री अतिशय उत्साह आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. जागरण हा उत्सवाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. रात्रभर देवळात भक्तजन एकत्र येतात. शिव तांडव स्तोत्र, शिव महिमा स्तोत्र यासारख्या स्त्रोतांचे गायन केले जाते. ढोल, ताशे, जलतरंग यासारख्या वाद्यासह कीर्तनानी भजनी म्हटली जातात. अनेक ठिकाणी शिवलीलामृत सारख्या पौराणिक नाटकांचे या निमित्ताने सादरीकरण केले जाते. शिवलिंग पूजन. भक्तजन दिवसभर उपवास ठेवून शिवलिंगाचे अभिषेक करतात. दूध, दही, तूप, मध, शहद, पंचामृत, गंगाजल, बेलपत्र, आग्रमाची फुलं, धतुऱ्याची फुलं आणि भांग अर्पण केली जातात. प्रत्येक वस्तूचे एक विशेष प्रतिकात्मक अस्तित्व आहे. बेलपत्र प्रेमाचे प्रतीक आहे, तर शिवलिंगावर पाणी घालणे म्हणजे आत्म्याची शुद्धी करणे होय. रुद्राभिषेक आणि रुद्रधारण. या दिवशी रुद्राभिषेक करण्याची खास महती मांडली जाते. तसेच नवीन रुद्राक्ष धारण करण्याची प्रथा आहे. रुद्राक्ष हा शिवजींचा आवडता मानला जातो आणि तो धारण केल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानतात. ज्ञानेश्वरी पारायण. काही ठिकाणी, विशेषतः पुणे आणि आसपासच्या भागात भक्तगण रात्रभर ज्ञानेश्वरीचे पारायण वाचन करतात. संत ज्ञानेश्वरांना शिवाचा अवतार मानले जाते, त्यामुळे ही प्रथा खूप लोकप्रिय आहे. मंदिरातील भक्तीचे वातावरण. महाराष्ट्रातील सर्व मोठी शिव मंदिरे जसे की पुण्यातील पंचवटी मंचेश्वर मंदिर, मंचवाडी, कोकणातील गोरेश्वर मंदिर, औरंगाबाद जवळील घृणेश्वर ज्योतिर्लिंग, परभणी जवळील श्री क्षेत्र निर्माण नवनाथ, नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे अतिथ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी केल्या जातात. भक्तांची लांबची रांग लागतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. जागरण आणि कीर्तन. महाराष्ट्रात जागरण किंवा निशी पूजा ही एक महत्वाची परंपरा आहे. रात्रभर भक्त मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात. कीर्तनकार शिवकथा, कीर्तने आणि भजने सादर करतात. ढोलकी, ताशी, जलतरंग यासह मंत्रमुग्ध करणारे कीर्तन होते. हर हर महादेव, ओम नमः शिवाय या घोषांनी संपूर्ण वातावरण गजबजून जाते. महाशिवरात्री हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो सांस्कृतिक आणि सामाजिक आंदोलन आहे. हा दिवस आपल्याला शिवजींच्या गुणांचे, साधेपणा, तपस्या, करुणा आणि संहारातून नवनिर्मितीचे संदेश देतो. आधुनिक जीवनशैलीतील गर्दी हा दिवस आपल्याला थांबून आत्ममंथन करण्यासाठीची संधी देतो. मनाचा अहंकार, विकार आणि दुष्प्रवृत्ती यांचा त्याग करून शिवासारख्या नीलकंठ आणि प्रसन्न चित्त होण्याचा संकल्प आपण या दिवशी घेतो. म्हणूनच महाशिवरात्री हा दिवस आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला, नव्या आशेने आणि
उत्सवाने जगण्याची प्रेरणा देणारा एक पावन सण आहे. हर हर महादेव. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.